स्वामी समर्थ. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते. देवघरात पाळावयाचे 46 नियम महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो. देवघर देखील देवांचे घर आहे, मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. 1. पूजा नेहमी सकाळी लवकर करावी. 2. देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावी. 3. गंध, धूप, अगरबत्ती, तूप या साहित्यांचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावे. 4. देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याचाही नीट विचार करावा. 5. देवघरात प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे. 6. देवारातील सर्व मूर्तीची तोंडे ही पश्चिम दिशेला असावी. 7. शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे असावी. 8. टाक असल्यास पंचधातूचा वापर असावा. 9. शंकराची फोटोची पूजा करू नये. 10. शनीची पूजा करू नये. 11. मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये. 12. देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे. 13. गुरु आणि शिष्याने एकाच वेळी देवघरात पूजा करू नये. 14. यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत, नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत. 15. एकाच देवांच्या 2-3 मूर्त्या वा फोटो ठेवू नयेत. 16. मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्यात बदल करा. मूर्तीची तोंडे कधीही एकमेकांसमोर असू नयेत. 17. मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवाव्यात. 18. भिंतीपासून किमान 1 इंच लांब मूर्ती असाव्यात. भिंतीला चिकटून कधीही मूर्ती ठेवू नये. 20. तडा गेलेली अथवा तुटलेली फ्रेम वा मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका. 21. पूजाघरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या. 22. पूजाघर नेहमी ईशान्य भागात बांधलेले पाहिजे. देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे. अशा परिस्थितीत स्वयंपाकघर किंवा शयनागृहात मंदिर किंवा पूजास्थळ बांधणे कधीही बनवू नका. 23. शयनगृहात पूजेचे घर बांधण्याची खूप सक्ती असल्यास रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून ठेवा. 24. पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये. त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जात नाही. 25. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग आणि केशरी रंग असावा. 26. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. 27. आपल्या देवघरात कोणत्याही देवांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. 28. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेचा गणपतीचे शास्त्र खूप कठीण मानले जाते. याची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्याला देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. 29. देवघरात नंदी नगासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नयेत, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. 30. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. 31. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. 32. भंगलेला किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची असतात. 33. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जी निर्मालय बनते ते पुन्हा वापरत आणायचे नसते, ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीत प्रवाहित करायचे असते. 34. देवघरातील शाळीग्राम अक्षदा व्हायच्या नसतात. 35. ओले कपडे घालून म्हणजे ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. 36. देवांना एक हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 37. आपण देवघराची समई लावतो व निरंजन लावतो, त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. 38. समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा
दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. 39 समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एकतर 2 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते. 40 देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, पण त्यांना शरण गेलेलं असतो. 41 आपण देवघरात आणि मंदिरात जे स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेने केलेले कधीही चांगले. 42 देवांना आपण कधीही गंध लावतो तो गंध करंगीच्या म्हणजे शेजारी बोटांनी लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्यांनी शेजारीच्या बोटांनी गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावं, इतरांना अंगठ्याने गंध लावावा. 43 नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाही. 43 मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यामुळे मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते, म्हणून मारुतीची देवघरात ठेवू नये. 45 कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. 46 अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात नेहमी सुखशांती लाभते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवांचा वास राहतो. देव आपल्या घरात वावरत असतात, त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवली पाहिजे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.